नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिमहत्त्वाचं प्रकरण म्हणजे नफा तोटा अभ्यासणार आहोत। यावर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षातून प्रश्न विचारले जातात। तर टाईप 1मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा। अमनने 5,000 रुपये किमतीचा एक टेबल 6,500 रुपयांना विकला, तर त्यास शेकडा नफा किती झाला? तर इथं काय दिलेले आहे, मूळ खरेदी किंमत दिलेली आहे किती, 5,000 रुपये आणि विक्री कितीला झाले, 6,500 रुपये। तर विक्री किमतीतून प्रथम खरेदी किंमत वजा करून घ्यायची। 6,500 मधून 5,000 गेले, किती राहिले, 1,500 रुपये झाले। आता हे 1,500 रुपये किती रुपयाला फायदा झाले, तर 5,000ला 1,500 रुपयाचा फायदा झाला आहे, तर 100ला किती काढायचा आहे। म्हणून छेदस्थानी लिहायची खरेदी किंमत आणि अंशस्थानी लिहायचा जो नफा झाला आहे तो, आणि त्याला गुणिले 100 केले की उत्तर आपल्याला भेटते। तर पहा, इथं गुणाकार भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटलेले आहे 30%। कसे, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, नंतर ह्या शून्याला हा शून्य गेला, 150/5 राहिले, तर 150ला 5ने भागले असता उत्तर किती येते, 30। तर 30% काय झालेला आहे, नफा झालेला आहे। दुसरी गणित पहा, एका दुकानदाराने 1,000 रुपये किमतीची एक साडी 1,325 रुपयांना विकली, तर त्यास किती रुपये नफा झाला? तर इथे सुद्धा सेमच पहा, काय करायचं, 1,325 मधून 1,000 वजा करायचे, आपल्याला नफा मिळतो। तो नफा काय करायचा, अंशस्थानी लिहायचा आणि खरेदी किंमत छेदस्थानी लिहून त्याला गुणिले 100 केले व तो गुणाकार भागाकार केला की आपल्याला उत्तर मिळते। तर पहा, 1,000ला 325चा नफा झाला म्हणून कसं लिहायचं, 1,000 छेदस्थानी लिहायचं, अंशस्थानी 325 आणि त्याला गुणिले 100 करून उत्तर आपण काढायचं असतं। तर 325 तर बघा, 325ला इथं 10ने भागलं की काय होतं, एक घर सोडून काय येतो, पॉईंट, म्हणजेच 32.5% नफा झालेला आहे। त्यानंतरचं गणित पहा, अपूर्वाने 500 रुपये खरेदी किमतीचे एक घड्याळ 560 रुपयांना विकले, वसंतने 600 रुपये किमतीचे एक घड्याळ 766 रुपयांना विकले, तर दोघांपैकी शेकडा नफा कुणाला मिळाला, जास्त मिळाला व किती? तर काय करायचं, 560 मधून 500 प्रथम वजा करायचे आणि ते 500ला 60 रुपयेचा नफा, तर 100ला किती, हे कसं मांडून घ्यायचं पहा, 500 छेदस्थानी अंशस्थानी येणार 60 गुणिले 100 केले आणि त्याचा गुणाकार भागाकार केला की आपल्याला उत्तर मिळते 12%। तसेच वसंतचे पण करा, त्याने किती 700 रुपयाला घेऊन 766 रुपयाला विकलेत, तर 766 मधून 700 रुपये गेले, 66 राहिले, 700 रुपयाला 66 रुपयाचा नफा, तर गुणिले 100 केले की आपल्याला उत्तर मिळते किती, 11%। मग कुणाला जास्त मिळालेला आहे, तर अपूर्वाला 1% जास्त मिळालेला आहे, म्हणून ह्याचं उत्तर येणार 1% जास्त मिळाला आणि कुणाला, अपूर्वाला। त्यानंतर पुढचे गणित पाहू, काय म्हटलं बघा, एक वस्तू 480 रुपयांना विकल्यामुळे विक्रीच्या 1/6 पट नफा झाला, तर व्यवहारात शेकडा नफा किती झाला? तर हे गणित मी तुम्हाला ह्याची टेक्निक पण सांगणार आहे, तत्पूर्वी बेसिक पद्धतीने हे कसं सोडवतात पहा। प्रथम काय करायचं, ह्या 480चा 1/6 पट काढून घ्यायची आणि मग ती 400ला कितीचा नफा झाला आहे ते काढून त्याला गुणिले 100 गेलं की उत्तर मिळते। तर पहा, 480ला 480ची 1/6 पट काढली तर काय होते, 6 × 6 = 48 वर ठेवला हा 0 म्हणजे 80 रुपये, म्हणजे काय झालेलं आहे की 80 रुपयांना विकल्यामुळे विक्रीच्या 1/6 पट, विक्री झाले 480 आणि त्याचा 1/6 पटाला 80, म्हणजे 80 रुपये फायदा झाला आहे। मग ह्या विक्री किमतीतून हे 80 हा जो फायदा झाला तो वजा केला की आपल्याला खरेदी किंमत मिळते। ती खरेदी किंमत किती मिळते, 400 रुपये, म्हणजे 400 रुपयाला 80 रुपयेचा फायदा, तर 100ला किती, म्हणून कसं लिहायचं, अंशस्थानी लिहायचे 80 आणि छेदस्थानी 400, त्याला गुणिले 100 करायचे आणि हा गुणाकार भागाकार केला की आपल्याला उत्तर मिळते 20%। कसे पहा, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, राहिले किती, अंशस्थानी 80 आणि भागिले 4 छेदस्थानी, 4 × 4 = 4 × 2 = 8 वर ठेवला 0, म्हणजे 20% काय झालेला आहे, नफा झालेला आहे। आता टेक्निकने हे गणित कसे सोडवतात पहा, काय करायचं की इथं ती विक्री किंमत वगैरे काही लक्षात घ्यायची नाही, फक्त काय घ्यायची, पट आणि पटीतील छेदातून
अंश वजा करायचा आणि आलेल्या उत्तराने 100ला भागायचं. जे उत्तर येईल तितके टक्के तो नफा झालेला असेल. आता इथं छेद आहे 6, 6तून 1 गेला म्हणजे अंश गेला, राहिले 5. ह्या 5नं 100ला भागलं तर काय झालं, 20 100 म्हणजे 20% काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. पुढील गणित पहा. त्याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे, प्रयत्न करा. तर एक वस्तू 400 रुपयांना विकल्याने 1/10 पट नफा झाला तर शेकडा नफा किती झाला. तुम्ही टेक्निकनेही सोडवू शकता किंवा बेसिकनेही सोडवू शकता. तर पहा उत्तर काय येईल. 10 वजा 1 म्हणजे छेदातून अंश गेला, 9 राहिले. ह्या 9नं 100ला भागलं तर उत्तर येते काय बघा, 11.11 आणि बाकी काय उरते, 1 उरते. हे लिहायचं कसं, 11.1/9%. 11.1/9% काय झालेला आहे, शेकडा नफा झालेला आहे. त्यानंतरचे गणित पाहू. एका व्यापाऱ्याने वजन करताना 500 ग्रॅम ऐवजी 480 ग्रॅम घेतले तर शेकडा तोटा किती झाला. तर आता इथं तोटा विचारलेला आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये नफ्यावरची उदाहरणे पाहिली. आपण पुढील व्हिडिओमध्ये तोट्याची उदाहरणे पाहू. तत्पूर्वी तुम्ही प्रयत्न करा, या प्रश्नाचं उत्तर येते का आणि मला कमेंट करा. आणि भाग 2 नफा तोटा पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.